नमस्कार फ्रेंड, मी रवीनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज चला बनवूया आपण एकदम झटपट रेसिपी आणि एकदम टेस्टी. मी इथं सोयाबीनचे वडे घेतलेले आहेत अर्धा किलो आणि 2 शिजवलेले बटाटो घेतलेले आहेत. आता बघा पाणी तापलेलं आहे व्यवस्थित. आता त्याच्यात सोयाबीनच्या वड्या टाकून देणार आहेत आपण शिजवायला. जास्त वेळ शिजवायचे आणि फक्त साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला शिजवायचे आहेत, जेणेकरून ते सोयाबीनच्या वड्या नरम व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला शिजवायचे आहे. बघा आता आपण सोयाबीनच्या वड्या शिजून झालेल्या आहेत. आपण त्यांना आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहेत थंड होण्यासाठी. बघा मी इथं चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्याला. ते ब्रेड घेतलेलं आहेत आणि त्यांना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहेत. आपल्याला पुढे जाऊन कोटिंगसाठी लागणार आहे म्हणून मी इथं हे ब्रेड घेतलेले आहेत. बघा थोडं जाडसर मी इथं करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आता चला सोयाबीनच्या वडे थंड झालेले आहेत, त्यांचं पाणी काढून घेऊयात. सोयाबीनच्या वड्यांचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. प्लीज नवीन असेल तर मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक जरूर करा. बघा मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि मी इथं धुवून स्वच्छ कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. कोथिंबीरची चवसुद्धा मस्त लागते. बघा हे अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेणार आहे. 1 चम्मच धना पावडर, चवीपुरता मीठ घेतलेलं आहे मी इथं. अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला कोणताही घेऊ शकता तुम्ही. अर्धा चम्मच मिरची पावडर, कारण की आपण हिरवी मिरचीसुद्धा दळलेली आहे म्हणून व्यवस्थितच घ्यायचं आहे. मी इथं कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेला आहे 1 वाटी. तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. इथं बटाटो शिजवलेले होते आपण, ते सुद्धा मी इथं मिक्स करून घेणार आहेत. आणि इथं लक्षात ठेवायचं आपल्याला थोडंसंही पाणीचा इथं यूज करायचं नाही. त्या मिश्रणमध्ये आपल्याला व्यवस्थित पीठ मळायचं आहे. इथं बघा आता छोटे छोटे इथं मी कबाब बनवून घेणार आहे. तुम्ही कबाब म्हणू शकता, टिक्की म्हणू शकता, तुम्हाला जसं हवा त्याप्रमाणे तुम्ही इथं शेप देऊ शकतात. मी इथं याप्रमाणे शेप दिलेला आहे. बघायला सुद्धा छान वाटतात म्हणून मी हा शेप दिलेला आहे. मग हलक्या हाताने आपल्याला हा आकार द्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित व आकार यायला पाहिजे आणि मुडालाही नको. बघा आपले इथे सर्व कबाब बनवून तयार झालेले आहेत. आता आपण इथं थोडं कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेलं आहे, त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याचं आपण हे करून घेणार आहेत, मिक्स करून घेणार आहे थोडंसं पातळ. आपल्याला कबाबला कोटिंग करायची आहे म्हणून आपण हे बनवत आहे मिक्सर. बघा अशा प्रकारे पाहिजे आपल्याला. बघा आपण मिक्सरमधून ते ब्रेड काढलेले होते ते सुद्धा मी साईडला ठेवलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर पावडरची अशी कोटिंग करायची आहे. त्यानंतर मिक्समध्ये व्यवस्थित डीप करायचं आहे. एक करून झाल्यावर मी साईडला ठेवून घेणार आहे. सर्व मी बनवून तयार करून घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बघा या अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. कबाब खायला एवढे छान बनले होते ना, सगळ्यांनी आवडून खाल्ले. एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघा मी तेल अगोदरच तापवायला ठेवून दिलेलं होतं. गॅसची फ्लेम मी थोडी स्लोच ठेवलेली आहे, कारण की तेल अगोदरच तापायला ठेवलेलं होतं. मग हलक्या हाताने इथं आपल्याला तळायचं आहे आणि पलटवायची अजिबात घाई करायची नाही. एका साईडने छान होऊ द्यायचं आहे आपल्याला खरपूस. बघा एका साईडने खूप छान झालेले आहेत. आता एका साईडने मी पलटवून घेणार आहे. हलक्या हाताने आपल्याला इथं पलटवायचं आहे. बघा माझे सर्व कबाब एका साईडने पलटवून झालेले आहेत. साधारण 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचे आहे. जास्त शिजवायची गरज नाही, सोयाबीन आहेत म्हणून. बघा आपले इथं कबाब तयार झालेले आहेत. मी आता एका प्लेटमध्ये त्यांना काढून घेणार आहे आणि दुसरी बॅच तळायला घेणार आहे. कबाब तळताना आपल्याला थोडे क्रंचीस तळायचे आहेत, खायलाही क्रंची लागतील म्हणून. बघा हे सर्व कबाब मी आता काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. दुसरी बॅच टाकून झालेली आहे. बघा आमची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. बघा मी इथं तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवणार आहे. किती छान आणि क्रंची झालेले आहेत असं.
तुम्ही टोमॅटो सॉस चटणी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकतात. एकदम लजीज झालेले आहेत. आलं ना तोंडाला पाणी मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज.